नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यामधून मुंबई पुणे महामार्ग हा जो महामार्ग आहे, या महामार्गाच्या लगत असलेल्या ग्रामपंचायतीसाठी मृत्यू मार्ग ठरत आहे. मुळामध्ये MSRDCने या महामार्गाच्या बाबतीमध्ये सुरक्षित मार्ग करण्यासाठी दुभाजकाची रुंदी वाढवणं, ज्या ठिकाणी गाव आहेत त्या ठिकाणी शेवा रस्ते तयार करणं, ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे त्या ठिकाणी ओव्हरब्रिज करणं, गावांना जोडणारे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी भुयारी मार्ग असतील किंवा उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. पण या ठिकाणी उपाययोजना न केल्यामुळं परिसरातील जे काही नागरिक आहेत यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. नुकताच 22 फेब्रुवारी रोजी या महिला आहेत, रस्ता ओलांडत असताना त्यांना दुचाकीने जोरात धडक दिली. दोन्ही पायांना गंभीर जखम झालेली आहे आणि असे अनेक प्रकार या ठिकाणी घडत आहेत. प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. तुमचं नाव काय आणि काय झालं नेमकं? माझं नाव लीला प्रकाश केदारी. काय सांगू आता. बरं, काय येताना घरी येताना शेताहून काम करून तर मग पाय टाकाय गेल्याबरोबर मला ओढावली. मग मला शुद्ध नाही राहिली. काय मागणी कराल की तुम्हाला सुरक्षित राहण्यासाठी? काय रस्त्याला भुयारी मार्ग असावा, शेवा रस्ता असावा? नाही मला. तर ग्रामीण भागातल्या महिला आहेत, एकदम असा शॉक बसलेला आहे. दोन्ही पायांना गंभीर जखमा झालेल्या आहेत. ते 6-7 महिने चालू शकत नाहीत. या ठिकाणी त्यांच्या घरातले आहेत. काय सांगताल? काय नाव? माझे नाव किरण प्रकाश केदारी. माझी आई आहे. शेतावरनं येताना शेतीची कामं करण्यासाठी जावं लागतं. सेवा रस्ता नाही, काय नाही, रस्त्याच्या अनेक समस्या या ठिकाणी. रेल्वे आणि महामार्ग ओलांडून शेतामध्ये संकटांना सामोरं जावं लागतं आणि शेतकरी असल्यामुळे खाण्यासाठी आणि पीक पाणी आणण्यासाठी पलीकडेच जावं लागतं. आणि येत असताना तिच्या अचानक टू व्हीलरवाल्यांनी धडक दिली आणि दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली आहे. माझी महामार्ग आणि रेल्वे प्रशासन दोन्ही यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला सेवा रस्ता किंवा भुयारी मार्ग असे पर्यायी उपलब्ध करून द्यावा. नाहीतर आमच्या अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आज जीव जाण्याचे मार्ग भरपूर आलेले आहेत इथं या ठिकाणी. तर माझी विनंती आहे सरकारला की त्यांनी गंभीर दखल घ्यावी आणि महामार्गाची व्यवस्थित सेवा रस्ता आणि भुयारी मार्ग करून आमच्या सर्वांना न्याय द्यावा. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? काय झाले? माझं नाव कमल बबन केदारी. आम्हाला कायम रस्त्याला जावं लागत. रस्त्याने येताना आम्ही ती मेरोवरतीच उभी होती, तर मेरोवर उभं राहिलं तरी मेरोवरचीच तिला हे केलेली, उडवलेली. अशी किती वेळा जातो. रेल्वेला जाताना पण आम्हाला रस्ता नाही आणि तिकडनं येताना पण आम्हाला रस्ता नाही. आम्ही मग असं मागच्या वेळेस असंच झालं. गेलं म्हणलं का नाही, गाडी नाही दिसली, मध्ये शिरलं का झालं. काय करणार मग आम्ही? असं शेतावर जावं का नाही जावं? काय सांगाल? काय? माझं नाव प्रकाश काशीराम केदारी. अडचण अशी आहे की रेल्वे क्रॉस करून हायवे क्रॉस करावा लागतो शेतावर जाण्यासाठी. तो कमीत कमी आम्हाला सर्व्हिस रोड द्यावा किंवा भुयारी मार्ग द्यावं अशी सरकारला आम्ही विनंती करत आहोत. या ठिकाणी माजी सभापती विष्णू गायके आहेत. काय सांगाल? अशी परिस्थिती महामार्गालगत असलेल्या गावांवर आहे. आता तुमच्या गावात हे अनेकांना अपंगत्व आलेलं आहे, अनेकांचा बळी गेलेला आहे. पातरगाव पण महामार्गालगतच आहे, पण या नागरिकांचा जीव धोक्यात आहे. पुणे मुंबई हायवे रस्ता MS4 आमच्या पाथरगाव. आम्ही पूर्वीपासून मागणी, जवळजवळ 2003 पासून आम्ही मागणी करतोय की पाथरगाव ते खामचेत थरी रस्ता करावा आणि तिथे एक अंडरग्राऊंड करावा. त्याच्यामुळे वारंवार जे ॲक्सिडेंट होणार ते कमी होतील, ही आमची विनंती आहे. शेतकरी कुटुंबातील महिला आहेत. उदरनिर्वाह करताना मोठी सर्कस करावी लागते. त्यातच वैद्यकीय खर्च एवढा आवाढव्य झाल्यानंतर या शेतकरी कुटुंबांनी जगायचं तरी कसं? त्यातच या ठिकाणी रेल्वेनी संरक्षण कुंपण लावलेले आहेत. त्यामुळे त्यांची शेती रेल्वेच्या पलीकडे आहेत. ये जा करताना रेल्वे रूळ ओलांडत असताना जीव धोक्यात घालून ओलांडावा लागतो. रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ये जा करण्यासाठी जरी भुयारी मार्ग ठेवले असते तर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये सुरक्षितपणे ये जा केली असती, पण अशी परिस्थिती दिसत नाही. तर लोकप्रतिनिधी, MSRDC, रेल्वे प्रशासन यांनी शेतकऱ्यांच्या
शेती कसण्यासाठी त्यांना जो ये जा करण्यासाठी लागणारा जो मार्ग आहे हा मार्ग सुरक्षित करून द्यावा अशी मागणी आहे. आणि महामार्गालगत असलेल्या अनेक गावामध्ये म्हणजे आपण जर लोणावळ्यापासून देहूरोडपर्यंत जर ही महामार्गालगत असणारी जी गावं आहेत, दैनंदिन 3 ते 4 लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या स्वतः आम्ही प्रसिद्ध करत असतो की मृत्यू स्वस्त झालाय. त्यामुळं महाराष्ट्र शासन असन, केंद्र शासन असन यांनी नागरिकांना सुरक्षित रस्ते निर्माण केले पाहिजे. यासाठी शेवा रस्ते जे आहेत, आता पाथरगावच्या लोकांना खामशेतला जायचं असेल तर तिथं खामशेतच्या ठिकाणी धोकादायक मृत्यू मार्गामधनं ओलांडावा लागतो. त्या ठिकाणी तीच अवस्था झालेली आहे. आणि दुभाजक आहेत ते 1.5 फुटाचे आहेत आणि त्यात त्यांची उंची कमी असल्यामुळं सहज मोठी अवजड वाहनं एका मार्गावरनं दुसऱ्या मार्गावर येत आहेत. तर आज या ठिकाणी केदारी कुटुंबाच्या ह्या जी महिला आहेत, या महिलांच्या दोन्ही पायांना गंभीर जखम झाली, त्यांना चालता येत नाही आणि हा वैद्यकीय खर्च असेल. तो दुचाकीवाला सापडला का निघून गेला? दुचाकीवाला गाडी टाकून निघून गेलाय, परंतु त्याच्या मालकाला संपर्क केला असता तो म्हणतो मी गाडी विकलेली आहे. आणि आज परिस्थिती इतकी अवघड आहे की आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा सरकारी विमा नाही, काही नाही. आणि हे जो खर्च होतोय आवाढव्य खर्च आहे आणि यांना सरकारने भरपाई करून द्यावी आणि त्या गाडीवर कायदेशीर कारवाई करावी. गाडीवर म्हणण्यापेक्षा रस्त्याची व्यवस्थित डागडुजी करणं हे गरजेचं आहे. आमच्या इथे पूर्ण तीव्र उताराचा रस्ता असल्यामुळं वाहतूक ही जोरदार असते आणि आईला माझ्या जोरदार धडक बसल्यामुळं आज गंभीर दुखापत झाली. मोठं नुकसान झालेलं आमच्या कुटुंबाचं. सरकारने यावर गांभीर्याने लक्ष द्यावं. या ठिकाणी महामार्गावर जर अपघात झाले तर त्या अपघातातील जखमीचा उपचाराचा खर्च हा महामार्ग विभागाने जे MSRDC आहे किंवा संबंधित IRB आहे किंवा महाराष्ट्र शासनाने तसा क्लॉज टाकला पाहिजे. कारण त्या ठिकाणी जर गरीब व्यक्तीचा अपघात झाला तर त्या अपघाताचा खर्च करायचा कुणी हाही मोठा प्रश्न उपस्थित होतोय. तर महामार्गालगतच्या गावांसाठी सुरक्षित मार्ग म्हणजे शेवा रस्ते, दुभाजकाची उंची वाढवणे, ज्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाची गरज आहे ते लवकरात लवकर करण्यात यावी. आणि नुकताच कामशेत ग्रामपंचायती हद्दीतील खामशेतच्या ग्रामस्थांनी 12 मार्च 2026 रोजी तीव्र आंदोलन पुकारलेलं आहे. जर लवकरात लवकर उपाययोजना नाही केल्या तर तीव्र आंदोलनाला प्रशासनाला सामोरं जावं लागणार आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.